साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। मुख्याध्यापक संघाची मागणी मान्य, ठिय्या आंदोलन मागे खंडेराव जगदाळे। मुख्याध्यापकांना इयत्ता 10वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी कामातून वगळण्याबाबत आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय कार्यालय येथील विभागीय सचिव सुभाष चौगले यांना कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। सध्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक हे केंद्र संचालक व उपकेंद्र संचालक म्हणून काम करत आहेत। मात्र मुख्याध्यापकांना शाळेचे प्रशासकीय कामकाज व वार्षिक परीक्षा नियोजन करावे लागत आहे। त्याबरोबर सध्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे येथे राज्यातील सर्व शाळांना शालेय गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासक आराखडा 28 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। 128 मानके असलेल्या या आराखड्याची पूर्तता करण्यासाठी मुख्याध्यापकांना बराच कालावधी लागणार आहे। त्यामुळे ज्या मुख्याध्यापकांना परीक्षक नियामक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे अशा मुख्याध्यापकांना परीक्षा कामकाजातून वगळण्यात यावी अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागीय कार्यालय येथील विभागीय सचिव सुभाष चौगले यांनी मुख्याध्यापकांना इयत्ता 10वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी कामातून वगळण्यात येईल अशी ग्वाही दिली। यावेळी बोलताना खंडेराव जगदाळे म्हणाले, आज कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मुख्य संघाचे पदाधिकारी आणि अनेक मुख्याध्यापक या ठिकाणी आंदोलनासाठी हजर होते। माननीय अध्यक्ष यांच्या दालनात आम्ही ठिय्या आंदोलन केलं, फक्त यासाठीच की 27 डिसेंबरला बैठक झाली होती आणि त्यामध्ये मंडळानं असं सांगितलं होतं की जर गरज पडल्यास मुख्याध्यापकांना पेपर तपासणीसाठी आदेश काढण्यात येईल। परंतु या ठिकाणी सर्रास कंपल्सरी मुख्याध्यापकांना पेपर तपासणीसाठी काढले। तसंच जे संघाचे पदाधिकारी आहेत जे सतत कामात असतात आणि त्यांनाही पेपर काढले आणि या विरोधात आम्ही या ठिकाणी आलो होतो। माननीय अध्यक्षांनी सांगितलं की संबंधित पदाधिकारी किंवा जे मुख्याध्यापक असतील त्यांना पेपर तपासण्यात देण्यात येणार नाहीत, कारण ते सिस्टीमचा दोष आहे, ते जाणीवपूर्वक काय तसं केलेलं नाही। त्यामुळं जे मुख्याध्यापक असतील त्यांना पेपर तपासायला येणार नाहीत अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। त्यामुळे हे आम्ही आंदोलन या ठिकाणी थांबवतो। यावेळी आर.वाय. पाटील, राहुल पवार, मिलिंद पांगरेकर, रवींद्र मोरे, सागर चुडप्पा, संजय पाटील यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।